स्वामींनी एका अनोळखी माणसाला मदत केली आणि दुसऱ्याच दिवशी त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. स्वामींचा चमत्कार, आयुष्य बदलण्याचा क्षण. सकाळ झाली होती, सूर्य उगवला होता, पण त्या माणसाच्या आयुष्यात आज एक नवीन सुरुवात झाली होती. काल रात्री स्वामींनी जे सांगितलं ते त्याच्या मनात खोलवर बसलं होतं. कुणालाही नाही म्हणायचं नाही. तो उठला आणि ठरवलं, आजपासून काहीही झालं तरी मी लोकांना मदत करणार. पहिलाच दिवस आणि त्याची परीक्षा सुरू झाली. तो रस्त्यावरून चालत होता. तेवढ्यात त्याला एक वृद्ध माणूस दिसला. तो रस्त्याच्या कडेला बसला होता, थकलेला, भुकेला आणि एकटा. तो थोडा थांबला. मनात विचार आला, माझ्याकडेच काही नाही, मी याला काय मदत करू. पण लगेच त्याला स्वामींचे शब्द आठवले, तुझ्याकडे मन आहे, इच्छा आहे, तेच पुरेसं आहे. तो पुढे गेला. त्याने त्या वृद्धाला पाणी दिलं, थोडं खायला आणून दिलं. त्या वृद्धाच्या डोळ्यांत अश्रू आले. तो म्हणाला, बाळा, देव तुझं भलं करो. त्या एका वाक्याने त्याच्या मनात एक वेगळीच शांतता आली. त्याला जाणवलं, मदत केली की आतून खूप छान वाटतं. दिवस पुढे गेला. तो जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे मदत करू लागला. कधी कुणाला रस्ता दाखवला, कधी कुणाचं सामान उचललं, कधी फक्त कुणाचं मन ऐकलं. छोटी छोटी कामं, पण मनापासून. काही दिवस गेले आणि एक दिवस अचानक काहीतरी घडलं. तो एका ठिकाणी बसला होता. तेवढ्यात एक माणूस त्याच्याकडे आला. तुम्हीच ना ज्यांनी मला त्या दिवशी मदत केली होती. तो थोडा विचारात पडला. हो, पण तो माणूस हसला. त्या दिवशी तुम्ही मला खूप मोठ्या अडचणीतून बाहेर काढलं. आज मी एका कंपनीत आहे आणि मला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे. तो चकित झाला. माझ्यासाठी? हो, तुम्ही तयार असाल तर? त्याच्या डोळ्यांत आश्चर्य, आनंद आणि विश्वास एकत्र दिसत होता. त्याला लगेच स्वामींचे शब्द आठवले, तू जिथे कुणाला मदत करशील तिथे मीच तुझ्यातून काम करतोय. त्या क्षणी त्याला सगळं समजलं. हा योगायोग नाही, ही स्वामींचीच कृपा आहे. तो आकाशाकडे पाहत हळूच म्हणाला, स्वामी धन्यवाद. आणि त्या क्षणी जणू काही वाऱ्याची हलकी झुळूक आली आणि पुन्हा एकदा तोच आवाज, मी सांगितलं होतं ना, मी तुझ्यासोबत आहे. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. ते होते आनंदाचे, विश्वासाचे आणि स्वामींच्या कृपेचे. त्या दिवसापासून त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. पण एक गोष्ट त्याने कधीच बदलू दिली नाही, कुणालाही नाही म्हणायची सवय. कारण त्याला माहीत होतं, जिथे मदत आहे तिथेच स्वामी आहेत. जगाने नकार दिला, पण स्वामींनी होकार दिला आणि त्या एका होकाराने एक आयुष्य बदललं. तुमच्या आयुष्यातही कधी नाही येईल, पण लक्षात ठेवा, स्वामी कधीच नाही म्हणत नाहीत. स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ.